नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रियंवदा करंडे यांच्या वैशाखातलं चांदणं या कथासंग्रहातली कथा सावली. पाहिलंच ना लीलू मावशी, किती हट्टी आहे माझी आई. ते अशीच होती का ग ती? नाही हां, माझी नीमा खूप समंजस आहे रिया. अगं शाळेतल्या मैत्रिणी होता मी. अगं पण आता तुम्ही दोघी सिनियर सिटीझन आहात ना. रिया समजावत म्हणाली. म्हाताऱ्या म्हण ग रिया आम्हाला, बरं वाटतं ऐकायला. कारण इंग्लिशमध्ये बोललीस म्हणून वास्तव बदलणार आहे का? शिवाय म्हातारी ही काही शिवी नाही आहे. लीलू मावशी मिश्किलपणे म्हणाली आणि माय लेकीमधला तणाव किंचित सायलावला. रिया ही आता लेकीसारखी लहान झाली. ए आई, पण तू मला माझ्या घरी राहायला यायला हवी आहेस. रियाने हट्टच धरला. निमा त्यावर काही बोलली नाही. हे बघ, इथे तुला देखभाल करायला कमळाबाई आहेत हे मान्यच आहे, पण पोटची पोर आणि मोलाची बाई सारख्याच आहेत का तुझ्या दृष्टीने? रियाने कळवळून विचारलं. अर्थातच नाही. पण हे बघ, तू कितीही हुशारीनं क्लृप्त्या काढल्या तरी मी नाही येऊ शकत ग तुझ्याकडे. कायम वास्तव्यासाठी ठिय्या द्यायला तर नाहीच. निमानं ठामपणे आपलं मत मांडलं. आई, अगं एकुलती एक मुलगी आहे मी तुझी. माझ्याकडे नाही तर कोणाकडे जाणार तू? आता रियाचा संयम संपुष्टात आला होता. काय हा आपल्या आईचं, आपलंच ते खरं करण्याचा अट्टाहास. एवढं कसं कळत नाही की मला माझा संसार आहे. अनिकेतच्या बिझनेसमुळे त्याला घरी लक्ष द्यायला वेळ कुठे असतो. आपल्यालाच तर सगळीकडे लक्ष द्यायला लागतं. हवं नको आलं गेलं सगळं बघायला लागतं. त्यात अनिकेतला सतत टुरिंग असतं. आपली स्वानंदी कॉलेजात जाते म्हणजे काही तिच्यावर घर टाकून मी बाहेर पडायचं का इतरांसाठी? धाकट्या नकुलला तर सगळं हातात द्यायला लागतं. आता मी माझ्या मुलांकडे बघू का आईकडे बघू? आता आपल्याला ही 40शी उलटलेली जाणवतीच आहे की. आई, अगं हे काय गं, तुझं जगावेगळंच बोलणं. अगं अनिकेतसुद्धा तू घरी राहायला यावीस म्हणून पाठी लागलेत माझ्या. रियाने आता निर्वाणीचा शब्द टाकला. आई, आज कमलाबाई रजेवर गेल्या म्हणून लकीली लीलू मावशी आली सोबतीला. नाहीतर तू चक्कर येऊन पडलीस हे कळलं तरी असतं का मला? आता तू मला काही कळवलं नसतंस ते वेगळं. अगं का त्रास द्यायचा मी तुला? अगं असं काय रोज रोज होतं का? आणि होती ना लीलू बरोबर? निमा हसत हसत म्हणाली. पाहिलंच ना लीलू मावशी, सगळं हसण्यावारी नेते ही. अगं तुला सांगते, गेल्या महिन्यात तापाने आजारी होती तरीसुद्धा तिने मला कळवलं नाही. कमलाबाईंनी औषधं वगैरे आणून सगळं निभावलं. मला त्रास नको, माझी धावपळ व्हायला नको म्हणून मला साध्या फोन न कळवत सुद्धा नाही ही. रिया किंचित रागातच बोलत होती. निमाला वाटलं हिला सांगावं की बाई ग, मी दूर आहे ना जोवर तोवरच गोडी आहे. कसं सांगू तुला की मी तुझ्याकडे का राहायला येत नाही आहे ते? पण प्रत्यक्षात निमा इतकंच म्हणाली. हे बघ रिया, आता मी बरी आहे. नको आता तेच तेच दळण दळूस. नको दळण दळू, मला घरी न्यायचं तुझ्या. लीलूनी बघ तिच्या पद्धतीचं अननसाचं शिरं केलं आहे, चाखून तरी बघ. निमानी मायेनं लेकीला वाटीतून थोडं सांबार दिलं. ते आंबटगोड कालवण आणि त्यातल्या सुंदर चवीच्या अननसाच्या फोडी खाऊन रिया तृप्त झाली. मस्त होतं ग कालवण, रिया मनापासून उद्गारली. चला मी पळते हां आता. 6 वाजून गेले की बघता बघता जाम ट्रॅफिक लागणार आता, असं म्हणत रियानं पर्स उचलली. अगं टॅक्सीच करणार आहेस ना? मग तुला हवी ती पुस्तकं मी गेल्याच आठवड्यात काढून ठेवली आहेत बघ. कथासंग्रह आहेत, ललित लेख संग्रह आहेत, शिवाय पाकशास्त्रावरची चांगली पुस्तकं आहेत बघ. जा घेऊन जा ती बॅग. निमानं रियाला आठवण करत म्हटलं. बरं झालं बाई बोललीस ते, असं म्हणत रिया बेडरूममध्ये गेली. अगं आई, तू तर कपाट आवरून सगळं सामान बॅगांमध्ये भरलंयस वाटतं. निमाची जवळजवळ सगळी रिकामी कपाटं बघून रियाने ओरडूनच विचारलं.
अगं हो ग रिया, तुझ्या बॅगेत पुस्तकं ठेवली आहेत, तुला हवी आहेत ती. लाल रंगाची बॅग आहे बघ तिथे. निमा दिवाणखान्यातूनच बोलत होती. रियाने मग सरळ आपली बॅग उचलली आणि ती दोघींचा निरोप घेऊन बाहेर पडली. खरंच का निमे, तू रियाकडे का नाही जात आहेस राहायला? लिलूने रात्री बिछाण्यावर आडवं होत विचारलं. हातात गणपती स्तोत्राचं पुस्तक होतंच तिच्या. घुसमट होईल ग. निमाने अंगावर चादर ओढली. न जाणो आपला चेहराच बोलून जाईल मनातलं. मग अगं लेकीच्या घरी कसली घुसमट होणार तुझी? असं काय बोलतीयस ग तू? लिलूला काही कळेना. खरं तर निमा किती साधी सरळ मुलगी होती, शाळेपासून सगळ्यांशी जुळवून घेणारी. मधल्या काही वर्षात आपली तिची भेट नाही झाली खरी, पण म्हणून स्वभाव असा कसा बदलू शकतो बाई? पण आता हिला विचारू तरी कसं? जाऊ दे, आपण स्तोत्र म्हणू आणि निघून जाऊ बाई. उगाच काय, मैत्रीण झाली तरी तिची स्पेस हवी असेल ना तिला. स्पेस आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे याची जाणीव नीरजने, आपल्या मुलांनी आणि त्याच्या बायकोने रॉनिकाने किती कडक शब्दात आपल्याला करून दिली याची लिलूला आठवण झाली. एकुलत्या एका लेकानं USA न्यू जर्सीत बंगला बांधला म्हणून तो बघायला आपण उभयता गेलो होतो. पण त्या एवढ्या मोठ्या बंगल्यात त्यांना कणभरही कुठे प्रेमाचा ओलावा मिळाला नाही. ते सोडा, पण 10 वर्षाच्या नातवंडापासून सुद्धा प्रेम आणि आपुलकी नाही मिळाली. मिळालं ते ज्ञान. स्पेस द्या दुसऱ्यांना अशी धमकी, हुकूम. तेव्हाच लिलूने ठरवलं पुन्हा इथे यायचं नाही. अगदी यजमान गेल्यानंतरही लिलूला तिथे जावंसं नाही वाटलं. खारसारख्या उपनगरात आपला स्वतःचा ऐसपैस बंगला आहे, बागबगीचा आहे, घराची बागेची देखभाल करायला विश्वासू माणसं आहेत. यापेक्षा काय हवं आहे मला? लिलू निर्धास्त झाली आणि अगदी अचानक तिची शिवाजी मंदिरमध्ये नाटक पाहायला गेलेली असताना निमाशी गाठ पडली. तिच्याच रांगेत निमा तिच्या पतीसमवेत बसली होती. इंटरव्हलमध्ये कॉफी पिण्यासाठी म्हणून लिलू रांगेतनं वाट काढत बाहेर पडत होती, तर लिलूच ना ग तू, असा प्रश्न तिच्या कानावर पडला. चमकून तिने वळून बघितलं तर तिला निमा दिसली. तोच वाटोळा गोल चेहरा, भोकरासारखे डोळे, लाडीक जीवणी, चेहऱ्यावर प्रसन्न पण शांत भाव. अगं बाई निमा ना तू? निमा मणेरीकर? हां, पण आता निमा नामजोशी. हे माझे मिस्टर. निमाने ओळख करून दिली. आणि ही लिलू, लिलू पागनीस. अगं तू राहतेस कुठे? लिलूला किती बोलू किती नको असं होऊन गेलं. मग कळालं की निमा बरीच वर्ष बाहेरगावी होती. बदलीची नोकरी होती नवऱ्याची. मुलीच्या कॉलेजच्या शिक्षणाच्या वेळी मग गिरगावात आपल्या फ्लॅटमध्ये कायमस्वरूपी येऊन राहायचा निर्णय घेतला. म्हणजे बघा लिलू, निमा म्हणाली. काय ते? अगं हेच, तू खारला, मी गिरगावात. मुंबईत होतो दोघी, पण भेटीचा योग आला या नाटकामुळे. आणि नाटकाचं नाव तरी काय? हे बंध मैत्रीचे. गंमत आहे की नाही? निमा नुसती खिदळत होती. त्यानंतर मग लिलू निमाची पुन्हा घट्ट मैत्री झाली. रिया, तिचा संसार यांच्याशीही लिलूचा संबंध वाढला. निमाचे यजमान गेल्यानंतर त्या दोघी जास्त जवळ आल्या. पण तरीही निमानं हातचं राखून वागणं ठेवलं आहे असं लिलूला वाटत राहिलं. आत्ताही निमाला काही खोदून खोदून विचारावं असं लिलूला नाही वाटलं. तिने दिवा मालवला. लिलू तिच्या मावस बहिणीबरोबर दिल्लीच्या टूरवर गेली, रॉयल ट्रॅव्हल्सबरोबर. आणि निमाला आता खूप एकटं वाटायला लागलं होतं. खरं तर तिला असं आजच जाणवत होतं. तिच्या मनात आलं, खरंच आपलं लग्न ठरलं तेव्हा आपले बाबा वारले आणि आपल्या आईने एकच टोमणं लावलं. निमा, तू माझी एकुलती एक मुलगी. मी आता निळकंठरावांना घरजावईच करून घेणार. या एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये मी नाही बाई एकटी राहायची. छे अगं आई, काहीतरीच काय. नाही आवडणार हे इथे येऊन राहायला. आणि मी सुद्धा तयार नाही आहे. मला माझ्या सासरच्या घरी राहू दे. आणि तुझ्या सोबतीला आहेतच की सावित्रीताई.
निमानी शांत स्वरात पण ठामपणे सांगितलं होतं तेव्हा, पण तिच्या आईने मुळीच ऐकलं नाही. जावयालाही तिने डोळ्यात पाणी आणून गयावया करून पटवून दिलं. खरं तर निमाची आई किती तरुण होती, अवघी 45 वर्षांची तर होती. पण तिच्या दुराग्रहामुळे निमाच्या सुखी संसाराचं स्वप्न मात्र भंगलं. लग्नानंतर निमा हनीमूनसाठी बॅग भरत होती. नीलकंठ तिला मदत करत होता. अगं निमे थांब, मी देते भरून. जावई बापू बाजूला व्हावो, बसा दोघे हॉलमध्ये गप्पा मारत. आणि हां, सफरचंद ठेवलंय कापून, खा दोघे तिथे बसून. अहो पण आई, माझे कपडे तुम्हाला काय कळणार ना, कुठले घ्यायचे कुठचे नाही. असं कसं? मी बरोबर ठेवते की नाही बघा. आणि बरं का निमे, उद्या जाताना ही गुलाबी रंगाची साडी नेस बरं. आणि तुम्ही की नाही हा बिस्किट कलरचा फुल शर्ट घाला, मी दिलेला. भारी सिल्कचा आहे बरं का तो. शिवाय लाडू चिवड्याचे डबे दिलेत, थोड्याशा सांजोऱ्या दिलेत. निमाच्या आईने त्या दोघांचा ताबाच घेतला होता. निमाला तर आतल्या आत रडायला येत होतं. गोव्याच्या मुक्कामी पोचल्यावर दोघांनाही हायसं वाटलं. अगदी मोकळा श्वास घेतला त्यांनी अक्षरशः. निमा नीलकंठाच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, माझ्यामुळे तुम्हाला निष्कारण सासुरवास भोगायला लागतोय. नाही ग निमे, तसं नाही आहे. पण खरं सांगू का, तुलाही कानकोंड होतं आहे, म्हणजे दडपणाखाली असतीस तू. हो ना हो, मला ना माझ्या मनासारखं तुमच्याशी बोलता येतं ना, मला तुमच्या आवडीनिवडीचे पदार्थ तुम्हाला रांधून तुमच्या जवळ बसून तुम्हाला खाऊ घालता येतात. सारखं आपलं आईचं, अगं तिखट कमी घाल, त्यांना त्रास होईल, साखर भात तुला काय जमणार आहे, मी करते. नाहीतर कुठे निघालात, सासूबाईंकडे का तुझ्या? थांब हो, मी पण येते. हे असं ढवळाढवळ करायचं चालूच असतं आईचं. अहो, मला नाही राहायचं हो माहेरी. तुम्ही आता मुंबईला गेल्यावर खडसावून सांगा आईला, म्हणावं निमाला माझ्या घरी राहायचं आहे, सासरच्या. अहो, सासूबाईंकडचं दडपण वेगळं असतं, पण त्यातही गंमत असते. कराल ना हो एवढं? निमा अगदी कळवळून विचारत होती. पण मुंबईला आल्या आल्या नीलकंठ खूप आजारी पडला. तापानं नुसता अशक्त झाला होता. ते दुखणं महिनाभर पुरलं. त्यात आईने तर जावयाला इतकं जपलं की बिचारी निमा तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत राहिली. कोमट पाण्यानंही नीलकंठला स्पॉन्जिंग करताना, त्याला पेज भरवताना, त्याला औषधं देताना, निमा नीट करतीये ना, यावर तिच्या आईचं कडक लक्ष असायचं. बिचाऱ्या नीलकंठला अगदी लाजल्यासारखं व्हायचं त्यावेळी. पण परिस्थिती हळूहळू त्यांच्या हातातून निसटून चालली आहे हे त्या दोघांच्याही लक्षात आलं नाही. आजारपणातून पूर्ण बरं झाल्यावर आपण सरळ हसून आपल्या घरी निघून जाऊ असं ठरवलं होतं त्या दोघांनी. पण त्यानंतर निमाची मंगळागौर, सत्यनारायणाची पूजा असे घरगुती कार्यक्रम सुरू झाले आणि शेवटी निमा कायमची माहेरच्या घरी चिकटली, अगदी मनाविरुद्ध. मनात तडफडतच होती. एक दिवस मात्र तिची आई पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी 4 दिवसांसाठी बाहेरगावी गेली, तेव्हा त्या दोन्ही पाखरांना किती आनंद झाला. निमा, आज मी मस्तपैकी सुट्टी घेतो, तू मस्तपैकी मसाले भात आणि भजी बनव. आणि निमे, समोरच्या हलवायाकडनं तुझ्यासाठी गरमागरम जिलेबी घेऊन येतो. नीलकंठला काय करू काय नको असं होऊन गेलं होतं. जेवताना तर त्यांनी चक्क निमाला जिलेबीचा घास भरवला, अगदी उखाणा घेऊन. म्हणाला, आज नाही घरात सासूचा त्रास, आज नाही घरात सासूचा त्रास, निमाला भरवतो जिलेबीचा घास. यावर दोघेही मनापासून अगदी खो खो हसत सुटले. मग दुपारी आरामात पलंगावर लोळत लोळत दोघांनीही इतक्या दिवसांच्या साठलेल्या गप्पा मारल्या. संध्याकाळी दोघेही चौपाटीवर फिरायला गेले. रात्री बाहेरच जेवून दोघे जेव्हा घरी परतले तेव्हा ते घरच काय, त्या दोघांनाही स्वतःकडे आरशात बघताना खूप वेगळं वाटत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर आज एक मुक्त आनंद झळकत होता. 4 दिवस त्यांनी जणू उभ्या आयुष्यभराची मजा लुटून घेतली. हे निमे, तुला सांगीन म्हणत राहून गेलं बरं का सांगायचं. रात्री तिला कुशीत घेत नीलकंठ म्हणाला. काय ते? अगं काय काय, हे बघ, तू अशी एक वेणी नाही घालायची केसाची,
विधभर वेणी ती, किती घाण दिसते ग. म्हणजे माझे केस सुंदर नाही आहेत? अगं रडतीयस काय? मी काय म्हणतोय ते ऐक तर. तू केसांना चांगला शेप दे आणि ही क्लिप लाव केसांना. त्यांनी उठून त्याच्या पॅन्टच्या खिशातनं एक सुंदर चमचमणारी क्लिप काढून तिला दिली. अय्या किती छान. नीमा त्याला बिलगली. मनसोक्त रडणं, भांडणं, हसणं, खिदळणं असं सारं सारं त्यांनी उपभोगलं. पंढरपुराहून आई आली, मात्र पुन्हा तेच दडपण, तोच धाक. नाही म्हटलं तरी घर आईचं होतं, तेव्हा त्यांना दुय्यम स्थानावर असल्यासारखं वाटणं नैसर्गिकच होतं. नीलकंठला एक आशा वाटत होती. तो म्हणाला, निमे अगं आज ना उद्या आपल्याला बाळ होईल, मग आपण त्या बाळामुळे खूप मोकळं वागू शकू. पण झालं उलटंच. रियाचा जन्म झाला आणि नीमाच्या आईचा पॉझिटिव्हनेस फारच वाढला. तिने पूर्ण वेळ बाळाचा ताबा घेतला. निले, तू धांदरटपणे पाडशील हो माझ्या नातीला, आणि इथे निळकंठरावांचं काय काम आहे? जा तुम्ही बाहेर, बाळंतिण्याला पडू देत निवांत. असे हुकूम सोडत आईने त्या दोघांमधली मातृत्वाची आणि पितृत्वाची उपभोग घेण्याची आस दाबून टाकली. नीलकंठ नुसता स्वतःवर चिडत राहिला. हळूहळू त्याचा स्वभाव अंतर्मुख झाला. नव्हे, स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागण्याच्या तिच्या पद्धतीमुळे तिने इतक्या नाजूक नात्यावरही कधी चिंतन केलं नाही. आजी म्हणून प्रेमापेक्षा ती हक्काच्या भाषेत जास्त बोलायची. त्यामुळे नीलकंठ तर पुढे पुढे गप्पच बसायला लागला. त्यांची ही घुसमट व्हायची. आणि नीमावर मनापासून प्रेम करणारा नीलकंठ आता सासूचा राग तिच्यावर काढायला लागला, अगदी त्याच्याही नकळत. नीमाला आता सगळं आठवून एकदम रडायलाच आलं. ती झोपेतनं जागी झाली. तिने घड्याळात बघितलं, रात्रीचे 2 वाजले होते. म्हणजे विचारांच्या भरात आपण झोपी गेलो, पण सगळा भूतकाळ थैमान घालत होता. नीमा उठून फुलपात्रावर पाणी प्यायली, शांतपणे पलंगावर बसून राहिली. तिच्या मनात आलं, खरंच आई हे किती सुंदर पवित्र नातं आहे, पण ते अति काळ आणि अति जवळ असलं कसं नकोसं होतं नाही. नीमाच्या मनात आलं, आई आज मी ठरवूनच आली आहे, आणि हो, लीलू मावशीला सुद्धा मी बोलवलं आहे. रियाने कॉफी प्यायला सुरुवात केली. अगं आधी लाडू खा, ताजा आहे. रव्याचा असा नरम ताजा लाडू आवडतो ना तुला? खा खा. बाहेर पाऊस बघ कसा रिमझिम रिमझिम पडतोय, आणि सावित्री भजी तळतीये हो तुझ्यासाठी. नीमा लेकीला समजवत म्हणाली. ते खातेच ग मी, पण आज तुला निर्णय घ्यावाच लागणार बरं आई. लीलू मावशीला पटलंय सगळं, येईलच ती. रियाचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच दारात लीलू मावशी उभी. काय रिया, आले ना बाई वेळे? हो मावशी, ये ग बैस इथे. अगं बसते, पण शूज तर काढू दे, दम धर हो जरा. हल्लीच्या पिढीला दम धरणं कुठे माहिती आहे ग लीलू? असं नाही हा निमे. बरं रिया बोल, काय आहे तुझ्या मनात? बोलता बोलता लीलू मावशी कॉफीचे घुटके घ्यायला लागली. जोडीला लाडू भजी यावरही ताव मारत होती. रियाला मोठी गंमत वाटत होती लीलू मावशीची. किती मजेत राहते ही. अगं लीलू मावशी, मी आईला कायमसाठी माझ्या घरी राहायला न्यायचा आता निर्णयच घेऊन टाकलाय. अगं हे बरं आहे तुझं रिया, पण मला नाही ना यायचं. पाहिलंच ना मावशी. हे बघ माझी बाजू ऐकून घे. नीमा शांतपणे बोलायला लागली. रिया, माझ्या आईबरोबर, तुझ्या आजीबरोबर जन्मभर राहिले मी, आणि मला एक गोष्ट कळली. लीलू, प्रत्येकाला तू म्हणतेस ना तशी अवास्तव स्पेसची गरज नाही आहे, पण तिळा एवढ्या स्पेसची तरी गरज असते ग. लीलू, अगं तुझा मुलगा, तुझी सून, तुझा नातू यांनी तुला दूर ठेवलं स्पेसच्या नावाखाली, पण मला माझ्या आईने प्रेम नाही तर हक्काच्या दडपणाखाली खूप जवळ ओढलं. माझा श्वास कोंडला त्या प्रेमामध्ये, हे सुद्धा तिने पाहिलं नाही. अगं मला थोडी तरी माझी स्वतःची स्पेस हवी होती ग.
माझ्या नवऱ्याला सुद्धा कोंडमारा सहन करायला लागला. शेवटी सगळा राग ते माझ्यावर काढायला लागले. आई गेली, नंतर हे आजारी पडले. त्यात चिडचिडा झालेला स्वभाव, नुसता छळवाद मांडला त्यांनी माझा. खूप वाईट वाटायचं ग मला. एक शांत, उत्साही, आनंदी जीव आईच्या हुकुमशाहीत कसा करपून गेला. किती लाघवी होते ग तुझे बाबा. पण शेवटी तडफडत, मनाला यातना देत आणि घेत गेले ते आजारात. निमाला आता हुंदका आवरेना. आई आई अगं शांत हो. आई अगं मला वाटायचं तू तुझ्या आईच्या मायेच्या छत्राखाली सुखी होतीस, बाबाही मजेत असतील, तुम्हाला काय दुःख असणार असं वाटायचं ग. कसं कळणार ग तुला. कधी बोललीस तू माझ्याशी मोकळेपणानं. माझ्या मनात सळणारं खोपणारं माझं दुःख जाणून घ्यायचा प्रयत्न तरी केलास का. घरातलं वातावरण कसं आहे याचा अंदाजही नाही आला का ग तुला. आई आई अगं तुझ्या माहेरी होतीस तू, सुखाच्या राशीवर लोळत असणार असंच वाटणार ना. का असं का वाटायला हवं. आणि तुझी तरी काय चूक आहे. तुझ्यासारख्या सासरी छान रमलेल्या मुलीला कसं कळणार ग. आधी आईला काय वाटेल म्हणून, मग नवऱ्याला जपलं पाहिजे म्हणून कायम मी कावरी बावरी. कधीही स्वस्थ मनाने जगलेच नाही व. हे बघ आई, आता ते जाऊ देत ग. अगं तुझ्या उतार वयात मीच काळजी घेणार ना, कर्तव्य आहे की नाही ते माझं. रिया अगं म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण म्हणतात. पण वेडे, लहान बाळं म्हणजे कोवळं ऊन असतं, आल्हाददायक. सोनेरी भविष्यकाळाची स्वप्न रंगवतो आपण बाळासाठी. पण म्हातारपण म्हणजे करपलेली उन्हं, त्रासदायक, डेड एंड. अगं आईचं आजारपण काढलंय मी. माझ्यासारखाच त्रास तुलाही व्हावा असं नाही वाटत मला. माझ्या गोड आठवणी राहू देत तुझ्याकडे. निमा मनापासनं बोलत होती. लीलू तुला काय वाटतंय सांग. निमे तुझं बरोबर आहे ग. लीलू मावशी चिटिंग करतेस तू. तू फसवलंस मला. फोनवर म्हणालीस मी निमाला तुझ्याकडे कायमचं राहायला पटवते, आणि आता. मावशी अगं मला खरंच आई हवी आहे ग. आई मला आवडतेस का तू. रियानी आता निमाला घट्ट मिठी मारली. आई अगं मला नाही त्रास होणार ग तुझा कसला. रिया अगं मी खरंच भाग्यवान आहे, तुझ्यासारखी प्रेम करणारी मुलगी मला मिळाली. आणि मी तुला अखेरपर्यंत अशीच आवडावी, तू माझ्यावर असाच प्रेमाचा वर्षाव करावास, म्हणूनच मी निर्णय घेतलाय तुझ्याकडे न राहण्याचा. अगं पण आई तू एकटी एकटी कुठे राहणार आहे ग मी. म्हणजे मग. रियाने आश्चर्याने विचारलं. मी आणि लीलू आमच्या सावलीत राहणार. हो ना लीलू. निमा तिला विचारत होती. हो तर. अगं पण ही सावली आहे तरी कोण. रियाने विचारलं. अगं लीलूचा मोठा बंगला आहे ना खारला, त्या बंगल्याचं नाव आहे सावली. तिथे मी आणि लीलू तर राहणारच, पण अजून 4 मैत्रिणीही येणार आमच्या तिथे कायम वास्तव्यासाठी. एकट्याच राहतात त्या. म्हटलं मिळून राहू. पैशाची कमी नाहीच आहे कोणाला. कमी आहे ती मायेची, सोबतीची. म्हणून मग आम्ही हा निर्णय घेतला. रिया तू मी राहतीये तो फ्लॅट नको म्हणालीस म्हणून मी तो विकून टाकणार आहे. बँकेत रक्कम जमा करणार, मी राहीन त्या पैशावर. ते सोड ग. पण इतर गरजू मैत्रिणींना सुद्धा लीलू आणि मी सावलीमध्ये आधार देऊ शकणार आहोत. रिया अगं सावली म्हणजे वृद्धाश्रम नाही बरं का. ते आमचं माहेर आहे. मोकळा श्वास घेण्यासाठी विसाव्याचं स्थान आहे.
आणि सगळी काळजी घ्यायला विश्वासू माणसं आहेत. नीमा बोलत होती. रिया स्तब्ध झाली होती. ती काही बोलूच शकत नव्हती. तिचा कंठ दाटून आला होता. रिया, वेडे अगं, तू ये ना सावलीत, आणि मीही येईन 2-4 दिवस तुझ्याकडे राहायला, चेंज म्हणून. पण तू समजून घे ग मला. आई, लीलू मावशी, खरंच खूप वेगळ्या आहात तुम्ही. आई, तू तर खरंच धाडसच केलंयस हे. रिया, अगं कोशातून बाहेर पडली आहे. खूप छान वाटतंय बघ. अगं झाडाखाली आपण सावलीसाठी बसतो. वाटलं आपण झाडाची भूमिका का नाही घ्यायची. इतके दिवस घेत आलो, आता देत जाऊया. ज्या एकट्या राहत आहेत, बिनओळखीच्या आहेत, तरीही पुढे त्यांनाही इथे राहायला देऊ. त्यांनाही आत्मसन्मानानं जगायला मिळेल. आई, अगं मी बघायला येऊ सावली कशी येते? चल, आत्ताच चल. आम्हाला तिथे जायचंच होतं कामासाठी. लीलूच्या गाडीतून तिघीही सावली बंगल्याच्या गेटपाशी आल्या. हिरव्यागार झाडाच्या कुशीत तो सुंदर टुमदार बंगला नम्रतेनं उभा होता. बंगल्याच्या सर्व बाजूला फुलांची, शोभेची बहरलेली झाडं होती. तशीच नारळ, आंबा, फणस यांची जोपासलेली हिरवीगार झाडंही होती. केळीची बागसुद्धा होती. रिया अनिमिष नेत्रांनी ते सृष्टी सौंदर्य डोळ्यात साठवत होती. एकदम उत्स्फूर्तपणे ती म्हणाली, आई, आई, तुझा निर्णय योग्य आहे हां. आई, मी येऊ शकेन का गं इथे 2 दिवस माहेरपणाला? आणि ती पटकन निमाच्या कुशीत शिरली. निमा तिला मायेनं थोपटत राहिली. रियाला जाणवलं, उतार वयातल्या झाडाकडेच खरं तर खूप खूप मायेची सावली असते. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्रियंवदा करंडे लिखित सावली ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा, कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.